नमस्कार. आता आम्ही आलेलो आहे दिवा जंक्शन. जाणार आहोत गावाला. सगळी पब्लिक जाऊन आली आहे मेमध्ये आणि आम्ही जाणार जूनमध्ये पावसात. राखण द्यायला कोकणात जायचं म्हणजे गर्दीची भीती वाटते. त्यामुळे जून महिना असून पण गाडी 1 तास लेट असून सुद्धा आम्ही बरोबर 1:15-1:30 वाजता दिवा स्टेशनला पोहोचलो. म्हणजे आम्हाला सीट बसायला मिळेल की नाही ही कोकणी माणसाच्या मनात अगदी धास्ती बसलेलीच असते. त्यामुळे स्टेशनवर लवकर पोहोचून आम्ही थोडाफार जो काही नाश्ता घेतला होता तो खाल्ला. अजून तरी गर्दी दिसत नव्हती प्लॅटफॉर्मवर, पण जशी जशी गाडीची वेळ होईल तशी माणसं यायला लागतीलच. आपण आपलं लवकर गेलेलं बरं हा मनात विचार ठेवून आम्ही 1:30 वाजता स्टेशनला पोहोचलो. यंदा गर्मीनी पूर्ण घामटा काढल्यामुळे गावाला जाण्याची ओढ ही लोकांची काही संपत नव्हती. त्यामुळे जून महिन्यातही बऱ्यापैकी प्लॅटफॉर्मवर गर्दी झाली होती आणि गाडी येण्याची वेळ सुद्धा झालेलीच होती. नंतर थोड्या वेळाने लांबून अगदी गाडी येताना दिसली आणि सर्व कोकणी माणसांची बॅगा घेऊन हालचाल सुरू झाली. आता काय खरं नाही, पोटात तर गोळा आला होता सीट कशी पकडायची. आणि ती जशी जशी ट्रेन येत होती तसा माझ्या पोटातला गोळा अगदी वाढत होता. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या प्रवासगाथा या यूट्यूब चॅनलमध्ये. आता आम्ही चाललो आहे गावाला. जून महिना आहे तरी पण बऱ्यापैकी गर्दी आहे गाडीला. तरी पण आम्हाला सीट भेटली आहे, पकडलेली आम्ही सीट. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या प्रवासगाथा या चॅनलमध्ये. अजून ट्रेन सुटायला भरपूर उशीर आहे. 5:50ला ट्रेन सुटणार आहे. ट्रेन तशी पूर्ण खालीच आहे. बऱ्यापैकी पब्लिक आलेलं आहे. तर आता ह्याच्या पुढचा प्रवास जो असणार आहे तो थेट कोकणामध्ये. आणि पावसामध्ये तर कोकण एकदम भारीच असतं, तुम्हाला माहिती आहे. तर ह्या पुढील प्रवास थेट कोकण. तर मंडळी, माझ्यासोबत या प्रवासामध्ये नक्की राहा. धन्यवाद.